बीड जिल्हा हा दुष्काळी जिल्हा म्हणून ओळखला जातो. सध्या कधी अवकाळी तर कधी कोरड्या दुष्काळाचा सामना बीड जिल्ह्यामधील नागरिक करत आहेत. मागील वर्षी तर अत्यल्प प्रमाणात पाऊस पडल्यामुळे बीड जिल्ह्यामधील 143 प्रकल्पात अत्यल्प प्रमाणात पाणी साठा झालाय. त्यामुळे शेतीसह शहरात राहणाऱ्या नागरिकांनाही पाण्यासाठी अडचणीचा सामना करावा लागत असून जिल्ह्यामधील 321 गावे, 293 वाड्यांना 399 टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. पिण्यासाठी पाणी पुरवठा करण्यासाठी प्रशासनाकडून विहिरी आणि बोरवेल अधिग्रहित केल्यामुळे ग्रामीण भागामधील जनतेची तहान काही प्रमाणामध्ये भागत आहे. मात्र तालुक्याच्या ठिकाणी नागरिकांच्या खिशाला कात्री लागते, कारण शहरांमध्ये पाणी विकत घ्यावे लागत आहे. ते बी 2 दिवसाला 3 दिवसाला भेटायला पाहिजे. तर पिण्याच्या पाण्याची बी आम्हाला अडचण आहे. आम्ही जार घेत होतं, कधी कधी शेतातून आणावं लागतं, कधी हातातलं काम सोडून बी पाण्याला पळावं लागतं, कधी शेतात जायचं असलं तरी बी जावं लागतं, लग्नाला जायचं असलं तरी बी काम सोडून आम्हाला अगोदर पाणीच भरावं लागतं. त्याशिवाय इलाजच नाही. कुठं जायची सध्या आम्हाला हेच नाही पाण्याशिवाय. त्यामुळं आम्हाला पाण्याची प्यायची बी सोय करावा. हे आम्हाला पिण्याच्या पाण्याची बी अडचण आहे. पहिला 15ला भेटायचा, परत 20ला झाला, परत 30ला झाला, आता 40ला झाला. तर आम्हाला लई अडचण आहे. कधी 1200, कधी खटला असलं तर आम्हाला 2500 बी लागत आहेत. त्यामुळं आम्हाला प्यायच्या पाण्याची बी लईच अडचण आहे. ही सुविधा शासनाने करावा. पिण्याच्या पाण्यासाठी आम्हाला जो भाजीपाला, किराणा सामान आणायचं, जे कपडे लत्ते खरेदी करायचे, त्याच्यावर अगोदर आम्हाला 2500 रुपये बाजूला करावं लागत येतं. एका कुटुंबाला 2,500-3 हजार रुपये त्या पिण्याच्या पाण्यासाठीच खर्च करावा लागतो. नेमकं आम्ही करायचं नेमकं काय? हे शासनाने सगळे आम्हाला मान्यता द्यावा. अच्छा, तुमचं नाव? संजीवनी नामदेव धुले. नगरपालिका आणि नगरपंचायत शहरामधील नागरिकांना 20 ते 25 दिवसाआड पाणी पुरवठा करत असून त्यातही केवळ 2 तास पाणी येत असल्यामुळे नागरिकांपुढे मोठे आव्हान निर्माण. बीड जिल्ह्यामधील एकूण परिस्थिती पाहता पाण्यासाठी शहरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. शहरी भागामध्ये जवळपास 3 महिन्यांपासून पाणी नसून या ठिकाणी राहणाऱ्या लोकांना विकत पाणी घ्यावे लागतं. प्रत्येक महिन्याला पाण्यासाठी वेगळा 7,000 रुपये खर्च येत असल्यामुळे आमचे बजेट कोलमडत आहे. मुलांच्या शिक्षणाचा खर्च, त्याचबरोबर शेतीसाठी करावा लागणारा खर्च, यामुळे आम्ही अडचणीत सापडलो असून आमच्या अडचणींवर प्रशासनाने मार्ग काढावा अशी अपेक्षा रहिवाशांनी व्यक्त केली. शहराच्या चराटा फाट्यावर राहतो. तर जवळजवळ 50ची घरं आहेत. तर इथं जवळजवळ 3 महिन्यापासून पाणी नाही. तर त्यामुळं वापरायच्या पाण्यासाठी लोकांना जवळजवळ महिन्याला 5,000 रुपये खर्च आणि पिण्यासाठी 2,000 रुपये, म्हणजे एक्स्ट्रा खर्च आम्हाला 7,000 रुपये करावा लागतो. या कॉलनीमध्ये राहणारे सगळेच लोक आहेत नोकरदार नाहीत. या कॉलनीमध्ये राहणारे लोक काही मजुरी काम करतात आणि ते एवढे पैसे कुठून आणणार? त्यामुळे त्यांना पाणीसुद्धा काही लोकांना मिळत नाही. प्यायला मिळत नाही, वापरायला मिळत नाही. कारण रोजंदारीवर काम करायला कुठून आणायचे 7,000 रुपये? काय होतं, आता महिन्याला 7,000 रुपये एक्स्ट्रा खर्च व्हायला काय होतं, आता शैक्षणिक वर्ष चालू व्हायला जूनमध्ये. त्यामुळं मुलाची शाळेला फीस भरायला 100 लोकांकडे पैसा नाही. हा पैसा इकडे खर्च करायला लागतो, कारण पाण्याशिवाय तर पर्याय नाही. काही लोक शेतकरी येतं, आज जर त्यांना पाऊस जर पडा, भरणारा पैसे नाही साठी पैसा शिल्लक राहणार नाही, तेव्हा शेती सुद्धा तर पळत ठेवावं लागेल. यावर्षी पैसा कुठून येणार नाही, कारण पैसा सगळा इथंच खर्च करायला लागले लोक. पैसा तर नाहीच लोकांकडं, पण असे लोक आहेत की रोजंदारी काम लोकांकडून उष्टे पैसे घेऊन पाण्याला खर्च करतात. मग शिक्षणाला खर्च पैसा कुठे येणार लोकांना? शासनाकडे काय मागणी, शासनाचं काही टँकरची व्यवस्था करावा आणि शैक्षणिक शुल्क माफ करावं या भागातल्या लोकांची.